शहापुरातील शाळेमध्ये 15 ऑगस्ट निमित्तानं लाल किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात आली आहे। देशभक्तीच्या थीमवर आधारित शाळेच्या मुख्य गेटवर ही प्रतिकृती साकारण्यात आली आहे। विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे। राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी आमदार रोहित पवारांवर सडकून टीका केली आहे। रोहित पवार हे बालिश बुद्धीचे आहेत, त्यांच्या पक्षाची काय स्थिती आहे हे त्यांनी आधी पाहावं असं तटकरे यांनी म्हटलंय। त्यामुळे यावर रोहित पवार काय प्रत्युत्तर देणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मिशन सुदर्शन चक्र मोहिमेतून भारताला बळ मिळालंय। शत्रूचे हल्ले परतवून लावणार, पण शत्रूला हल्ले करण्याची हिंमतच होणार नाही असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। या निर्णयाबद्दल शिंदेंनी पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केलंय। सिंधुदुर्गच्या कणकवलीमधील सावडाव धबधब्याचं नूतनीकरण होणार आहे। नारायण राणेंच्या हस्ते नूतनीकरणाचं उद्घाटन पार पडलंय। हा धबधबा बारमाही सुरू राहावा, सिंधुदुर्गमधील पर्यटन वाढावं असे आमचे प्रयत्न आहेत असंही राणे यावेळेला म्हणाले। छगन भुजबळांनी आम्हाला शिकवायची गरज नाही, त्यांनी जाती जाती तेढ निर्माण केलाय असं विधान मनोज जरांगेंनी केलंय। मी त्यांच्यावर बोललो नाही, त्यांना बोलायची काय गरज, भुजबळ ओबीसी आणि मराठ्यांचे खरे शत्रू आहेत असंही जरांगे पाटील म्हणाले। यवतमाळमध्ये रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते रानभाजी महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळेला पालकमंत्री राठोड यांनी रानभाज्यांच्या स्टॉलला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधलाय। इंदापुरात स्वातंत्र्य दिनी नागरी संघर्ष समितीने आंदोलन केलंय। घरपट्टीवरील व्याज माफीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे। यावेळेला आंदोलकांकडून नगर परिषदेसमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। यवतमाळमधील हरदडा पुसद मार्गावर रास्ता रोको करण्यात आलाय। रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आझाद समाज पक्षाच्या वतीनं हा रास्ता रोको करण्यात आलाय। यावेळेला कार्यकर्त्यांनी तब्बल 2 तास रस्ता रोखून धरला होता। रस्ता दुरुस्तीच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय। हिंगोलीतील आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे घेण्यात आलंय। पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय। विशेष पदभरतीसाठी मागील 32 दिवसांपासून हे आंदोलन सुरू होतं। साताऱ्यातील खिंदवाडीच्या ग्रामस्थांनी लाक्षणिक उपोषण केलेलं आहे। रस्ता काँक्रिटीकरणाच्या मागणीसाठी हे उपोषण करण्यात आलंय। तक्रारी देऊनही काम होत नसल्यानं ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय। भिवंडीतील तिरंगा यात्रेमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय। पराभवाच्या भीतीनं विरोधक चुकीची माहिती पसरवत आहेत, विरोधक बोलतायत ते पूर्णपणे खोटं आहे असं चव्हाण यांनी म्हटलंय। पुणे शहर राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष दीपक मानकर नाराज असल्याच्या चर्चा झालेल्या आहेत, सुरू झाल्या आहेत। पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनानंतर तत्काळ निघून गेल्यानं नाराजीच्या चर्चा सुरू झाल्यात। मात्र आपण नाराज नसून मुलीला विमानतळावर सोडायला जातोय असा खुलासा त्यांनी केलाय। हिंगोलीत मुसळधार पाऊस झालाय। पावसामुळे आजे गावातील ओढ्याला पूर आलाय आणि यामुळे आजेगाव ताकतोडा रस्त्यावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती। यावेळेला दोन्ही बाजूचे नागरिक अडकले होते। या पुरामुळे आजूबाजूच्या शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय। नागपुरात कत्तलखाने आणि मटणाची दुकानं बंद ठेवण्यात आली होती। महापालिकेच्या आदेशानंतर ही दुकानं बंद ठेवण्यात आली होते। 1 दिवस बंद ठेवल्यानं काही फरक पडणार नाही अशी प्रतिक्रिया एका नॉनव्हेज खवय्यानं दिलेली आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं जन्माष्टमीनिमित्त चिकन मटण शॉप बंद ठेवण्याचे आदेश दिले होते। त्यामुळे शहरातील टीव्ही सेंटर परिसरातील चिकन मटण मार्केट पूर्णपणे बंद आहे। महापालिकेच्या आदेशाला व्यावसायिकांनीही पाठिंबा दिला आहे। ताडोबांधारी व्याघ्र प्रकल्पानं सध्या हिरवा शालू पांघरलाय। स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रगीताच्या लयीमध्ये इथल्या वन्यजीव श्रीमंतीचा पट अनोख्या रीतीनं उलगडण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरात गेल्या 3 वर्षांपासून प्रशासन वाढीव पाणी देण्याचं आश्वासन देते, मात्र प्रत्येक वेळ दिलेली डेडलाईन हुकत असल्यानं प्रशासन तोंडावर पडते। त्यामुळे नागरिकांना आहे त्या पाण्यावरच समाधान मानावं लागतंय। छत्रपती संभाजीनगरातील जिल्हा नियोजन समितीला पहिल्या टप्प्यामध्ये 30% निधी मिळालाय। 4 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर समितीला 220 कोटी रुपयांचा निधी मिळालाय। या निधीमुळे विविध विकास कामांना चालना मिळण्याची शक्यता आहे। अहिल्यानगरातील संगमनेरमध्ये वडगाव पान विद्यालयामध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आलाय। एक पेड माँ के नाम या उपक्रमातून वृक्ष संवर्धनाचा संदेश दिलाय। यावेळेला 1250 विद्यार्थ्यांनी मिळून वृक्षाची प्रतिकृती साकारली आहे।
वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दवाढीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. परिसरातील 29 गावांचा वसई विरार महापालिकेमध्ये समावेश करण्यात आलाय. त्यामुळे महापालिकेच्या क्षेत्रामध्ये मोठी वाढ होणार असून या गावांच्या विकासाचाही मार्ग मोकळा झालाय. जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सार्वजनिक गणेश मंडळांची आढावा बैठक पार पडली. बैठकीमध्ये गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी गणपती विसर्जन मार्गावरील रस्त्यांवरील खड्डे तसंच मेहरून तलावात सोडलं जाणारं सांडपाणी यावरून महापालिकेवर संताप व्यक्त केलाय. नांदेडच्या देगलूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय. मुसळधार पावसामुळे मन्याड नदीला पूर आलेला आहे. पुरामुळे शेतात पाणी शिरल्यानं पिकं पाण्याखाली गेली आहेत. तसंच पुरामुळे लखा आणि शेळगाव गावांचा संपर्क तुटलाय. सोलापुरात मुसळधार पावसानं थैमान घातले. पावसाचा जोर ओसरला असला तरी गेल्या 4 ते 5 दिवस झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका खरीपाच्या पिकांना बसलाय. अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचलंय. तूर, मूग, उडीद, सोयाबीन या कांद्याची पिकं भुईसपाट झाली आहे. त्यामुळे तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे. रायगडमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. काल संध्याकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहावर आपण बघतोय की मोठ्या प्रमाणावर पावसाचं सावट पाहायला मिळालं. बीड जिल्ह्यामध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे. पावसामुळे पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 8 दिवसानंतर पुन्हा पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे पिकांना फायदा होणार आहे. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. इंदापुरातील रत्नपुरी मळा ते जंक्शन चौकापर्यंत सत्याग्रही पायी मोर्चा काढण्यात आला. शेतकरी कामगारांना 2 गुंठे राहण्यासाठी जागा आणि काम मिळावं या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महिला कामगार मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. लोणावळ्यामध्ये पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली आहे. त्यामुळे भरधाव वेगात दुचाकी चालवणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येते आहे. कोणत्याही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरात अवयवदानाचा अर्ज भरलेला आहे. नागरिकांनी मनात कोणतीही शंका न बाळगता अवयवदान करावं. आपण केलेल्या अवयवदानामुळे आपल्याच एखाद्या बांधवाचे प्राण वाचू शकतात असं मत यावेळेला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय. पिंपरीतील आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्तानं 11 किलोचा सुवर्ण कलशारोहण सोहळा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कलशाची पूजा करण्यात येणार आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाद्वाराचं पूजन करण्यात आलेलं आहे. जेजुरी नगरीमध्ये देखील स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. मल्हारी मार्तंडाच्या गाभाऱ्यामध्ये विविध फुलांनी वंदे मातरम, भारत माता की जय याबरोबर तिरंगा काढत आकर्षक आरास करण्यात आली आहे. गडावर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. खासदार संजय राऊत यांनी बोलण्याआधी आत्मपरीक्षण करायला हवं असा सल्ला मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलाय. महायुती सरकार जनतेला फसवून सत्तेवर आलंय असं विधान राऊतांनी संगमनेर दौऱ्यावर केलं होतं. त्यावरून विखेंनी राऊतांना हा सल्ला दिलाय. मनसेच्या पोस्टरबाजीवरून कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी मनसेला टोला लगावलाय. पराभूत उमेदवार नेहमी कुणावर तरी दोष टाकतात असं भरणेंनी म्हटलंय. मनसेनं ईव्हीएम आणि निवडणुकीवर प्रश्न उपस्थित करणारे पोस्टर लावले होते. त्यावरून भरणेंनी हा टोला लगावलाय. छत्रपती संभाजीनगरचे डॉक्टर शुभम धूत यांना राष्ट्रपतींकडून स्नेहभोजनाचं निमंत्रण आलेलं आहे. धूत यांनी मागील 7 वर्षात हिमोफोलिया आजारावर आयुर्वेदामध्ये काम केलंय. या कामाची दखल घेण्यात आली आहे. धूत यांना राष्ट्रपतींकडून नॅशनल अवॉर्ड फॉर इंडिव्हिज्युअल एक्सलन्स पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. नॉनव्हेज खाणं न खाण्याबद्दल संविधानानं हक्क दिलाय. आमचा संविधानावर विश्वास आहे असं रोहित पवारांनी म्हटलंय. भाजप नेहमी ट्रॅप निर्माण करते. लोकसभा निवडणुकीवेळी हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला असा आरोपही रोहित पवारांनी केलाय. बारामतीमध्ये सुभद्रा सिनेमागृहाचं अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन झालंय. यावेळेला अजित पवारांनी बाजीराव मस्तानी सिनेमातील पिंगा गाण्याचा आनंद लुटलाय. यावेळेला खासदार सुनेत्रा पवार यांचीही उपस्थिती होती. सांगली शिवप्रतिष्ठानच्या वतीनं हिंदवी स्वराज्याच्या स्वातंत्र्य दिन पदयात्रा काढण्यात आली आहे. हातात भगवे ध्वज घेऊन शेकडो धारकरी या पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते. डोक्यावर भगवे फेटे, पांढऱ्या टोप्या परिधान करत हातात भगवे ध्वज घेऊन ही रॅली काढण्यात आली. नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 26 जानेवारी 1 मे नंतर आता तिसऱ्यांदा गिरीश महाजनांना झेंडावंदनाचा मान मिळालाय. महायुतीतील 3 पक्षांना हा मान दिला जाईल अशी अपेक्षा असताना यामध्ये भाजपनं बाजी मारली आहे. सातारामध्ये पालकमंत्री कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळेला प्रशासनातील सर्व अधिकारी उपस्थित होते. या नवीन कार्यालयात बैठकीसाठी स्वतंत्र दालनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
माझ्यासोबत सेल्फी घेणाऱ्यांना मी निधी देणार नाही, मी कामानं निधी देईन, असं विधान मंत्री पंकजा मुंडेंनी केलंय. जालन्यात ध्वजारोहण कार्यक्रमाला मुंडे आल्या होत्या. त्यानंतर मुंडेंच्या हातून शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं लोकार्पण पार पडलं. जालन्यातील जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 190 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. पंकजा मुंडे यांच्या हस्ते या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळेला पंकजा मुंडे यांनी सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातून नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. पालघरमधील मनोरवाडा रोडवर केमिकल टँकरचा भीषण अपघात झालेला आहे. वाघोटे टोल नाका इथं हा अपघात झालाय. केमिकल टँकरचा ब्रेक फेल झाल्यानं हा अपघात झाल्याची माहिती आहे. अपघातानंतर केमिकल आजूबाजूच्या भात शेतीमध्ये गेल्यानं मोठं नुकसान झालंय. रत्नागिरीच्या आंबा घाटामध्ये दरड कोसळली आहे. त्यामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गाची वाहतूक विस्कळीत झाली आहे. एकमार्गिका वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे वाहन चालकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. नाशिकच्या मनमाडमध्ये रानडुकरांनी धुमाकूळ घातलाय. रानडुकरांच्या कळपानं शेतात घुसून मका पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान केलंय. अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे वन विभागाने याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दिंडोरीमधील कादवा नदी पात्रात गेल्या काही दिवसांपासून अज्ञातांकडून मृत कोंबड्या फेकल्या जात आहेत. त्यामुळे नदीचं पाणी प्रदूषित होत असून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. तसंच कोंबड्यांमुळे भटक्या कुत्र्यांचाही वावर वाढल्यामुळे तत्काळ याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जाते. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सोलापूरमधील शेतीच्या नुकसानीची पाहणी केली आहे. अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश आमदार कल्याण शेट्टींनी तहसीलदारांना दिले. जळगावात जिल्हा प्रशासनानं सार्वजनिक गणेश मंडळांसाठी गणेशोत्सव आढावा बैठक आयोजित केली. तब्बल 1 तास उशिरानं ही बैठक सुरू झाली. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. रत्नागिरीच्या लांजातील नागरिकांनी एल्गार केलाय. शहर विकास आराखडा विरोधात हा एल्गार करण्यात आलाय. हा आराखडा चुकीचा असून त्याला तत्काळ स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे. आराखडा रद्द करण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झालेत. चंद्रपुरात स्वातंत्र्य सैनिक पाल्य संघटनेकडून आंदोलन करण्यात आलंय. महात्मा गांधींच्या पुतळ्याला सन्मानपत्र अर्पण करून स्वातंत्र्य सैनिक पाल्य संघटनेनं सरकारचा निषेध केलाय. तर स्वातंत्र्य लढ्याचा गौरवशाली इतिहास मिटवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप यावेळेला करण्यात आलाय. पुण्यात काँग्रेसने वोट चोरी विरोधात मशाल मोर्चा काढलाय. गुडलक चौक ते फर्ग्युसन कॉलेज असा हा मोर्चा काढण्यात आलाय. यावेळेला फर्ग्युसन कॉलेज गेट बाहेर मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. पुण्याच्या राजगड तालुक्यातील वेल्हे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचानं ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण केलंय. वेल्हे ग्रामपंचायतीच्या 15 वित्त आयोगातील मागासवर्गीयांचा निधी खर्च केल्यानं माजी सरपंच नथू गायकवाड यांनी आमरण उपोषण सुरू केलं. पुणे महानगरपालिकेच्या पीएमसी रोड मित्र मोबाईल ॲपवर पहिल्याच दिवशी खड्ड्यांविषयी 43 तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. नागरिकांनी फोटो आणि पत्त्यासह या तक्रारी नोंदवल्यात. यामध्ये रस्त्यावरील खड्डे, ड्रेनेज चेंबरची झाकणं आणि पदपथांच्या समस्यांशी संबंधित तक्रारी आहेत. राष्ट्रीय महामार्गावर आता 3200 टोल ओलांडता येणार आहेत. या फास्टॅग योजनेला आजपासून सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे खासगी वाहन चालकांना याचा मोठा फायदा होणार आहे. नवी मुंबई महापालिकेला सुपर स्वच्छ लीग या कॅटेगरीमध्ये विशेष स्थान मिळालेलं आहे. देशातील स्वच्छ शहरांमध्ये प्रथम 3 क्रमांकात राहणाऱ्या शहरांच्या कॅटेगरीमध्ये नवी मुंबई महापालिकेला विशेष स्थान मिळालंय.